नागाचं कुमट, सुशीला नाथा मांडे राहणार नागाचं कुमट. पाण्याचा प्रश्न आहे. पाणी आमच्या गावाला कसलंच नाही. छावण्या बसले ते एकाला एक पायली पिकली, एकाला 2 पायले पिकले. एका घरात चूल पेटती, एका घरात पेटत नाही. अन्न पाण्याचा प्रश्न आहे. गुराला अन्न नाही. म्हातारी माणसं गुरंढोरं पाळून कशी तरी जगतेली, तरी पाणी नाही, त्याला अन्न नाही. ती खाणार काय? लागली पोरं दारू पिऊन रस्त्याने हिंडायला. त्याला काय इलाज? कोण मुलगी देऊ शकत नाही, कोण गावात येऊ शकत नाही. गावाची कोण न्याय घेत नाही. याचं काय करायचं नक्की? ही सरकारनं न्याय केली तर बरं आहे, नाहीतर याचा काही उपयोग नाही. पाणी ही दिलंच पाहिजे. म्हाताऱ्या माणसांचं काय तर न कुठं तरी जाऊन खाऊन येईल. म्हाताऱ्यानं काय करायचं? त्याला कोण देणार? त्याचा काय प्रश्न निवडणार तुम्ही? म्हाताऱ्या माणसांचा तुम्ही थोडा तरी विचार करताय का? बिन अन्न पाण्याचं माणूस आहे तरी तुम्ही त्याचा विचार करा ना. काय केलं पाहिजे याच्यासाठी? हां, त्याच्या नाही पोटाला सकाळी चहा मिळाला तर संध्याकाळी त्याला मिळणार नाही. अशी साऱ्या गावात प्रश्न आहे, तरी तुम्ही त्याचा न्याय करीत नाही. का नाही करीत? पोरांना काय नाही काय म्हणल्यावर आपली पेटी ती दारू हिडते ती रस्त्याने जाऊन. कोण त्याचा विचार करणार? घरादाराची वाट लागली, साऱ्या संसाराच्या वाटा लागल्या, तरी अजून पाण्याचं डोळा. पाणी हे आमच्या गावाला आलंच पाहिजे मूळ. याच्या परत तुम्ही काय सरकारनं करायचं ते आम्हाला करू शकतो. पाणी दिल्याशिवाय तिथनं उठू शकत नाही आम्ही. हां, आणि पाणी दिलं तरच उपोषण सोडणार, नाही तर उपोषण कुणी सोडणार नाही. आम्ही म्हाताऱ्या बायका नाही इथं बसून राहू, मेलं तरी चालेल. हो, आता काही त्याचा उपयोग नाही. किती दिवस दम धरणार? किती दिवस त्रास सोसणार? तुम्ही आज खाऊन पिऊन अगदी मजेत आहे. तुम्ही सबन आला, पोटभर आणून खाऊन आला, पण आम्ही उपाशी आहे. याचं काय करायचं? म्हाताऱ्याची कुणी दात घेत नाही. पहिली म्हाताऱ्या माणसांची दात घेतली पाहिजे तर